काय खाण्यासाठी तोंड आकारते, त्याला भूक लागली. नमस्कार मित्रांनो, हिऱ्याला आज सकाळी सकाळी आणून मानलं होतं गवत खायला. त्या इथं डाळिंबात जरा भिजलेले शेत आहे ना, तर इथं गवत आले. आता हे गवत कंटिन्यू दिवाळीपर्यंत राहतं, म्हणजे कधी कधी खायला. कारण की आता पाऊस चालू होईल ना, तर मग तर सगळ्याच शेतात गवत खायला येईल त्याला. हरण्याला आणलं नाही, कारण दोघं सोबत येणारच नाही. हिऱ्याला इकडं बांधलं होतं ना, हरण्या घरी खायला टाकलं होतं, मग त्याच्यामुळं आता आलं होतं जांभळं खायला. हे बघा असे पिकले सध्याला जांभळं. आणखीन पूर्ण पिकायला वेळेवर का थोडं थोडं पिकले. ते पलीकडे छोटं झाड आहे जांभळीचं आणि इकडं हे मोठं आहे. आज याला सकाळी ना लय स्वच्छ धुवून घेतला आहे. केस वगैरे व्यवस्थित झाले, शॅम्पू लावला ना त्याच्यामुळे केस मोकळे झालेत मस्त. इकडे केसात गुंता झाला होता गप ना, तर इथला केसातला गुंता वगैरे काढून घेतला त्याचा. गप ना बादल. बघा इथं पांढरं होतं ना, पांढरं वगैरे गेले सगळं. आज त्याला लय पाठीमागं पाय बांधून धुतले त्याला. तसं तो धुवून देतो, पण पाठीमागून धुतले, पाय बांधून धुतले, नाके पण स्वच्छ केलेत त्याच्या. गप ना ठोंब्या. तर मित्रांनो, आपला चालू आहे भुईमुग भिजवायला आणि एक पाणी चालू आहे प्रेनी पेरच्या शेतात. तर मी एक भुईमुगाचा वेल उपटला इथं. तर गवत उपटीतनीच गवतच आला आहे भुईमुगाचा वेल. तर त्याला आपण शेंगा बघू हा कशा लागल्यात ते, म्हणजे सध्याला कशा आहेत ते. पेरलेले पण 2-1 महिने झाले की राव भुईमुगाला. तर हे बघा एका वेलाला एवढ्या शेंगा लागल्यात. हा एक वेल ह्याचा आहे, दुकानातून बी आणलेलं आहे, तो गावरान पलीकडचा आहे. पण हे बघा ह्याला एका वेलाला एवढ्या शेंगा लागल्यात, अशा आहेत सध्याला शेंगा. तर ते पाखरू आहे ना, तर त्या पाखराचं पिल्लू हे बघा इथं खाली पडले. हे बघा हे पिल्लू आहे ते जे खाली पडले. बहुतेक अंदाजे ते इथल्या घरट्यात असावं. घरटं पण इथं बांधलेलं होतं वरती माझ्या बोटापाशी. तर तिथलं मी आत्ता घरटं खाली घेतले, कारण ते पिल्लू आता वर ठेवतो. कारण की इकडून घरट्याला सगळा आधार तुटला आहे आणि खाली काहीच बॅलन्स नव्हता. तर त्याच्यामुळे मी वरचं घरटं थोडंसं खाली ठेवलं आहे. इथं ह्याच्यात व्यवस्थित बसवलं दोन्ही लाकडामध्ये. आणि हे जे खाली पडलेलं पिल्लू आहे ना चिमणीचं, तर ते चिमणी नाही आहे, वेगळंच पाखरू आहे. तर ह्याचं पिल्लू मी आता इकडं खोप्यात ठेवतो. आणि ते पाखरू आहे बघा आता वरती बसले, तर ते पाखरू पण इथंच घरट्या घालते. ते बघा ते आत्ता उडून गेलं पाखरू. तर हे कधी पिल्लू, ते बघा भूक लागली ना कसं तोंड मोठं करते वर खाण्यासाठी. माझा आवाज ऐकून आत्ता मी लक्ष दिलं, तर ते पाखरू ह्याला खाऊ घालत होतं. तर हे पिल्लू कधी जन्मलं, ह्याचे अंडे वगैरे काहीच मला माहीत नाही. आपल्याला माहीत असणारं पिल्लू तेव्हा त्या पोलला एक पत्र्याचं स्टार्टर आहे ना, तर त्या स्टार्टरमध्ये आपल्याला माहीत असणारे पिल्ले आहेत. आणि हे बघा ही चिमणी इथं आवाज करते. ते पलीकडं एक बसली वायरवरती बसली आहे ना कोणती, हे बघा ही चिमणी. आणि दुसरी एक इथं रामफळीच्या झाडावर बसली आहे बघा, ती आत्ता उडून गेली. तर ह्या 2 चिमणीचं ही पिल्लू आहे. मी चिमणी म्हणतोय पण ते पाखरं आहे वेगळे. चिमणी आपली नॉर्मल चिमणी असते, ते पाखरू. आता हे पिल्लू मी उचलून ठेवतो खोप्यामध्ये. ते खाली राहून दिलं तर काय प्रॉब्लेम होईल तुम्हाला सांगा, मुंग्या त्याला खाऊन घेतील त्या पिल्ल्याला. आणि मुंगळे तर इथं आहेतच. त्यामुळे काय करतो, ह्याला वर खोप्यात ठेवतो. मला आज दिसलं अरे पिल्लू, ह्याच्या आधी मला माहीत नव्हतं हे पिल्लू आहे म्हणून इथं. ए काय खाण्यासाठी तोंड आकारते, त्याला भूक लागली. आणि ते बघा त्याची आई, हे बघा इथे एक पाखरू आहे, तर ते आई किंवा वडील आहे त्याचं, तिकडे गेले आत्ता मी जवळ आल्यामुळे. हे बघा तेच आत्ता बघा त्याच्याजवळ येईल त्याची आई. आता मी लांब गेलो ना, ते पाखरं काय जवळ येत नाहीत. मित्रांनो, हे ते पिल्लू आहे जे मागच्या वर्षी आपल्याला कडवळाच्या शेतात सापडले होते ना, म्हणजे एका झाडावर होते. तर ते पिल्ले आहेत, हे त्याच पक्ष्याचे आहेत. ते बघा हे इथं बसलं, तो पक्षी गेलं उडून. ते बघा, तर बघा ह्या खोप्यामध्ये त्या पिल्ल्याला ठेवलं आहे मी. तर आता मस्त झोपलं ते माझ्या हातात आहे मारतो. तर मस्त पैकी पान आडवे राहतात आणि ते राहतात तिथं. येतील आता पाखरं तिथं थोड्या वेळाने. बैल आज मोकळा सोडला की वरच्या हौदावर पाण्यावर आलाय. एकटाच आला होता, मग मी चिमण्याला पण आणलं. चिमणी चल, लय तहान लागली होती वाटते सर्जाला.